काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण चांगलंच तापलंय। राहुल गांधींच्या या वक्तव्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले। भाजप आणि शिवसेनेकडून राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलं। गुरुवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केलं। हे आंदोलन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात होतं। सावरकरांवर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। या जोडेमारा आंदोलनाचे विधिमंडळातही पडसाद उमटले। विधिमंडळाच्या आवारात नेत्यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन करण्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला। अशा प्रकारचं आंदोलन योग्य नाही असं म्हणत सत्ताधारी आमदारांना समज देण्याची मागणी अजित पवार यांनी केली। आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची तर उद्याच्याला दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही, आम्हालाही ते पटणार नाही। आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं जे एरिया आहे जो अध्यक्ष आणि सभापतींच्या अधिपत्याखाली येतो त्या परिसरामध्ये कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडनं असं घडता कामा नये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचं आंदोलन योग्य नसलं तरी सावरकरांसारख्या महापुरुषाचा सातत्यानं अपमान करणं कितपत योग्य आहे असा प्रतिप्रश्न उपस्थित केला। या देशाचे सुपुत्र आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय, ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे। राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे काँग्रेस नेत्यांची काहीशी कोंडी झाल्याचं चित्र आहे। सत्ताधाऱ्यांच्या या जोडेमारा आंदोलनावरून भविष्यात राजकारण तापणार एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।